नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास जो कोणी लिहिल त्याला मराठवाड्यातील दोन सुपुत्रांचा विशेष उल्लेख केल्याशिवाय तो इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. ते सुपुत्र म्हणजे स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. खरं तर दोन्हीही वेगवेगळ्या पक्षांमधले दोन प्रमुख नेते. एकांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेलेली आणि दुसऱ्यांची पूर्ण हयात ही भारतीय जनता पार्टीसोबत गेलेली. आपापसात शालेय जीवनापासून कॉलेजपासून असलेली मैत्री अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोघांनीही निभावली. काँग्रेस सत्तेमध्ये असताना त्यांनी विलासराव देशमुखांनी गोपीनाथ मुंडे साहेबांना मदत केली आणि मुंडे साहेबांना ज्यावेळी सत्तेची संधी मिळाली, उपमुख्यमंत्री झाले, त्यावेळी त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांना मदत करण्याची भूमिका घेतली. ज्यावेळी काँग्रेस पूर्ण ताकदीने राज्यात आणि देशामध्ये सत्तेमध्ये होती त्यावेळी देशमुख साहेबांकडून कधीही गोपीनाथ मुंडे साहेबांची अवहेलना झालेली नव्हती किंवा त्या काळातल्या जनसंघाच्या किंवा RSSच्या किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सहकार्य करण्याची भूमिका विलासराव देशमुख यांनी घेतली. परवा मागच्या आठवड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे अतिउत्साही प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब यांनी लातूरमध्ये जाऊन एक स्टेटमेंट दिलं आणि त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जोश एवढा दिसतोय की या जोशापुढं आता विलासराव देशमुख यांच्या स्मृती लातूरमधून कायमच्या पोचल्या जातील. खरं तर हे स्टेटमेंट अतिशोक्ती होतं आणि अतिशोक्ती स्टेटमेंट असल्यामुळे हे त्यांच्या अंगलट आलं आणि दुस्तुरखुद्द महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देवेंद्रजी फडणवीस यांना जाहीर सभेमध्ये सांगावं लागलं की विलासराव देशमुख यांच्या स्मृती पुसणं कोणालाही शक्य नाही. खरं तर या पार्श्वभूमीवरती मला एक गोष्ट आठवते, ती म्हणजे मुंडे साहेबांची आणि देशमुख साहेबांची असलेली मैत्री राजकारणविरहित, पक्षविरहित भूमिका सोडून आपापसात दोघांनी मदत करण्याची भूमिका घेतली. खरं तर दोन्ही नेते आज हयात पाहिजे होते, परंतु आज दुर्दैवाने हयात नाहीत. जर मुंडे साहेब आज हयात असते तर ते भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष किंवा उपपंतप्रधान किंवा कॅबिनेट मंत्री अथवा गृहमंत्री नरेंद्र मोदींनंतरचं सगळ्यात मोठं पद हे माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांकडे असतं. विलासराव देशमुख साहेब असते तर आज ते सुद्धा देशामधले सगळ्यात पॉवरफुल विरोधी पक्ष नेते म्हणून त्यांनी देशामध्ये काँग्रेसचं काम केलं असतं. पण त्याच्या पुढचं जाऊन सांगतो, देशमुख साहेबांनी कधीच गोपीनाथ मुंडे साहेबांचा अपमान होईल, अवहेलना होईल असं कोणते स्टेटमेंट त्यांच्याकडून आलं नसतं किंवा मुंडे साहेबांकडून देखील विलासराव देशमुख यांच्याबद्दलची अवहेलना झाली नसती. दोघांपैकी एक जण हयात असता आणि एक जण हयात नसता तर काय झालं असतं. समजा मुंडे साहेब आहेत आणि देशमुख साहेब नाहीत अशी परिस्थिती जर असती तर आज ज्या चव्हाण नावाच्या प्रदेशाध्यक्षांनी धाडस केलेलं आहे विलासराव देशमुख यांच्या आठवणी आणि स्मृती पुसण्याचं, ते धाडस त्यांच्या अंगलट आलं असतं. आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जसं सांगितलं होतं की माझा गणपती दूध पित नाही, त्यांनी जाहीरपणे भूमिका घेतली होती, तशाच पद्धतीची भूमिका त्यांनी या चव्हाण या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात घेतली असती आणि स्पष्ट भाषेमध्ये त्यांनी सांगितलं असतं की स्वर्गीय विलासराव देशमुख हे माझे मित्र आहेत आणि माझ्या मित्राच्या आठवणी इथून कोणीही पुसू शकत नाही, कारण त्या मैत्रीच्या नात्यामध्ये हृदयावर गुंफलेले आहेत. जात, धर्म, पार्टी, पंथ, पक्ष याच्या पलीकडे जाऊन मुंडे साहेबांची आणि देशमुख साहेबांची मैत्री होती हे उभ्या महाराष्ट्राला आणि मराठवाड्याला माहिती आहे. त्यामुळं असे जे काही अतिउत्साही लोक भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या भरलेले आहेत त्यांनी थोडीशी पक्षाची शिस्त, त्या पलीकडे जाऊन काही माणुसकीची शिस्त पाळली पाहिजे, एवढंच या निमित्ताने सांगतो. स्वर्गीय देशमुख साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असतील, यांचं काम, यांच्यावर प्रेम करणारी जनता एवढ्या मोठ्या ताकदीने मराठवाड्यामध्ये आहे की त्यांच्या स्मृती कधीही कुणालाही पुसता येणार नाहीत. त्या राजकारणापलीकडच्या आठवणी आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणावरती आणि समाजकारणावरती मराठवाड्यातल्या या दोन सुपुत्रांचा प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि तो सगळ्या जातीच्या धर्माच्या माणसांवरती आहे. त्यामुळं रवींद्र चव्हाण काय, आणखी कोण काय, हे विलासराव देशमुख साहेबांच्या स्मृती पुसूच शकत नाहीत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.